हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 15 वर्षापूर्वी माढ्यात पाणी देणार असे एका नेत्याने सांगितलं, पण तो नेता अजून पाणी पोहोचवू शकला नाही। नरेंद्र मोदींची नाव न घेता शरद पवारांवर टीका। भटकती आत्मा कोण, कोणत्या उद्देशाने टीका केली, पुढच्या सभेत मोदींना विचारणार। मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। 4 जून नंतर महाराष्ट्र भाजपसाठी स्मशानभूमीसारखं होईल, त्यामुळे मोदींचाच अतृप्त आत्मा राज्यात भटकतोय। संजय राऊतांचं मोदींना उत्तर। मुंबईतील उमेदवारांची यादी आज जाहीर होणार, 3ही उमेदवार मराठीच असणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। आमच्या विरोधात प्रचारासाठी एकनाथ शिंदे येऊ नये, शिंदेंच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध। शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी, रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर लढत होणार। महायुतीला नाशिकचा उमेदवार उद्याच घोषित करावा लागणार, 2 मे रोजी महायुतीचे नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार एकत्र अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज, ठाकरेंनी बोलावूनही करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण। माढाला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करायचंय म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विजयी करा, फडणवीसांचं माळशिरसमधील सभेतून आवाहन। ब्राह्मणांचा शाप आता लागत नाही, कारण आत्ताचे ब्राह्मण मटण खाणारे। नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार, माझा विश्वासघात केल्यास सत्यानाश होतो, फडणवीसांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर येऊन चर्चा करावी, पण त्यांच्यात इतकी हिंमत नाही। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर त्यांची सत्ता येणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात किरडासारखं, शिंदेंचा पलटवार। माझ्या कॉलरवर शरद पवारांचं प्रेम, मलाच निवडून देण्याचे पवारांकडून संकेत। शरद पवारांच्या टीकेनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया। कोविशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, ॲस्ट्राझेनेका कंपनीची कोर्टात कबुली। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कर्नाटकच्या हसनचे खासदार प्रज्वल रेवन्नांची पक्षातून हकालपट्टी करणार, जेडीएस प्रमुख कुमारस्वामी यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।